Hello everyone, let's see today's portion, 6th chapter trigonometry. Now first of all, what is given in this trigonometry? Trigonometry, that means measurement of three sides. Now let's see how will you measure if you know one in right angle triangle. तुम्हाला जर राईट अँगल ट्रायंगलमध्ये हे मेजरमेंट कसं घ्यायचं हे माहीत करायसाठी तुम्हाला त्यातली हायपोटेन्यूज कोणती, ॲडजसंट कोणती, अपोजिट कोणती हे डिसाईड करावं लागतं. तर पहिल्यांदा आपण तो पोर्शन पूर्ण घेऊन देऊ की एखादा राईट अँगल ट्रायंगल आहे, जसा हा राईट अँगल ट्रायंगल असेल. आता याच्यामध्ये हा 90चा अँगल आहे, हा पी क्यू आर हा 90चा असेल आणि हा 30चा असेल तर हा कितीचा होईल, 60चा. म्हणजे हा 90चा असेल तर या दोघांचं ॲडिशन किती होतं, 90 होतं. म्हणजे टोटल सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180. सर्वांचं ॲडिशन किती येतं, 180. हा 90चा असेल, हा 30चा राहील, तर हा 60चा. समजा हा 45चा असेल तर हा 45चा असेल तर हा सुद्धा कितीचा होईल, 45चा होईल. हा 50चा असेल तर हा 40चा होईल. तर या पद्धतीने आपल्याला राईट अँगल ट्रायंगलमध्ये या दोघांचं ॲडिशन 90 होतं. मग समजा इथे जर थिटा अँगल असेल तर हा कितीचा होईल, 90 मायनस थिटा. आता बघा याच्यामध्ये हा 90चा आहे, हे आधी कन्सिडर करून घेऊ. आणि हा एक थिटा कोणता तरी एक अँगल आहे. तर पहिल्यांदा 90च्या समोरची जी साईड असते ती असते हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूज म्हणजे कर्ण. आणि त्यानंतर आता राहिलेल्या दोन साईड ह्या कोणाच्या तरी समोरची आणि कोणाच्या तरी ॲडजसंट साईड असते. तर पहिल्यांदा जर हा थिटा मी कन्सिडर केला तर या थिटाच्या ही समोरची साईड, म्हणजे मी जर इथे हा असा याच्यावर हात ठेवला, या आरवर हात ठेवला तर पी क्यू काय झाली, त्याच्या समोरची, म्हणजे ही काय झाली, अपोजिट साईड. आता पीच्या अपोजिट साईड कोणती झाली, ही होईल. परंतु या थिटाला कन्सिडर करून आपण जर कन्सिडर केलं तर थिटाच्या अपोजिट कोणती झाली, पी क्यू. मग थिटाला ॲडजसंट साईड कोणती झाली, क्यू आर, ही काय झाली याची ॲडजसंट साईड. परंतु तेच जर मी ट्रायंगल असा घेतला, दुसरा एखादा ट्रायंगल घेतला, त्याच्यामध्ये हा 90चा आहे आणि हा वाला थिटा पकडला. मग आता हा थिटा पकडला तर ही हायपोटेन्यूज होईल का, नाही. याच्या अपोजिट कोणती साईड आहे, ही आहे, हा एक्स वाय झेड. म्हणजे या थिटाच्या अपोजिट कोणती आहे, ही अपोजिट होईल. इथे ही तर नेहमी हायपोटेन्यूज राहीलच आणि ही काय होईल, ॲडजसंट साईड होईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला कोणता अँगल आपण कन्सिडर करून राहिलेला आहे ते लक्षात घेणं आवश्यक आहे. आता बघा, हे जे 9व्या वर्गातले रेशो आहे हे आहे साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा. हे रेशो आहे. साइन थिटा म्हणजे अपोजिट. आता हा थिटा आहे तर याच्या अपोजिट साईड कोणती आहे, अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज. मग अपोजिट कोण आहे, तर पी क्यू अपॉन हायपोटेन्यूज पी आर. कॉस थिटा ॲडजसंट साईड कोणती आहे, क्यू आर आहे, अपॉन ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेन्यूज काय येतं, पी आर. आणि टॅन थिटा म्हणजे अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड, म्हणजे पी क्यू अपॉन क्यू आर. तर या पद्धतीने हे रेशो घेतलेले आहेत साइन थिटा. चला इथे घेऊन जाऊ आपण. समजा इथे घेतला तर साइन थिटा, इथला साइन थिटा आणि इथला साइन थिटा सारखा येईल का, नाही. या ठिकाणी अपोजिट साईड काय, वाय झेड अपॉन हायपोटेन्यूज एक्स झेड. कॉस थिटा याला ॲडजसंट कोण आहे, एक्स वाय अपॉन एक्स झेड. आणि टॅन थिटा अपोजिट साईड वाय झेड अपॉन ॲडजसंट साईड एक्स वाय. तर या पद्धतीने हे रेशो लिहावं लागतात. आता बघा इथे हा जर थिटा असेल, हा थिटा आहे, तर हा अँगल कितीचा होईल, 90 मायनस थिटा. मग आता हे रेशो लिहून पाहू आपण. 90 मायनस थिटाचा रेशो लिहून पाहू. साइन 90 मायनस थिटा.
साईन म्हटलं तर अपोजिट साईड अपॉन हायपोटेन्यूज म्हणजे क्यू आर. आता या डायग्राममध्ये हे मिटवून टाकावं लागेल आपल्याला, कारण कन्सिडर कोणता करून राहिलो आपण, हा वाला अँगल कन्सिडर करून राहिलो. याची अपोजिट कोणती आहे, क्यू आर, आणि याच्या हायपोटेन्यूज कोणती आहे, पी आर. कॉस 90 मायनस थीटा इज इक्वल टू, कॉस म्हणजे ॲडजस्टंट साईड, दॅट मीन्स पी क्यू अपॉन पी आर. टॅन 90 मायनस थीटा म्हणजे अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. अपोजिट साईड कोणती आहे, क्यू आर, अपॉन ॲडजस्टंट साईड कोणती आहे, पी आर. तर याला जेव्हा आपण कन्सिडर करतो तर याची अपोजिट कोण आहे, याची ॲडजस्टंट कोण आहे ते ठरवून आपल्याला रेशो लिहावे लागतात. आता एकदा हे रेशो लिहिले की आपल्याला त्याचे अपोजिट रेशो लिहिणं सोपं जातं. मग आता पहिल्यांदा हा पोर्शन बघून घेऊ आपण. हे फॉर्म्युले बघा, इथे हा थीटा आहे कन्सिडर, तर ही काय झाली त्याची अपोजिट साईड ए बी, आणि ही काय झाली थीटाची ॲडजस्टंट साईड, आणि ही काय झाली हायपोटेन्यूज. साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साईड ऑफ थीटा अपॉन हायपोटेन्यूज. लिहिलं इथे, देअरफॉर साइन थीटा इज इक्वल टू ए बी अपॉन ए सी. कॉस थीटा इज इक्वल टू ॲडजस्टंट साईड ऑफ थीटा अपॉन हायपोटेन्यूज, दॅट इज कॉस थीटा इज इक्वल टू बी सी अपॉन ए सी. ॲडजस्टंट साईड आहे ही बी सी अपॉन हायपोटेन्यूज ए सी. अँड टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट साईड ऑफ थीटा अपॉन ॲडजस्टंट साईड ऑफ थीटा. अपोजिट साईड कोण आहे, ए बी, ॲडजस्टंट साईड कोण आहे, बी सी. हे तीनही ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे हे फॉर्म्युले मी लिहून दिलेले आहेत. त्यानंतर बघा, आता जे आपण यावर्षी जे शिकणार आहोत ते अजून 3 रेशो आहेत, कोसेक थीटा, सेक थीटा आणि कॉट थीटा. मग आता कोसेक थीटा म्हणजे या साईनच्या अगदी अपोजिट, इनवर्स. म्हणजे जसं इथे एस आहे तर इथे सी एस पाहिजे, आणि इथे सी आहे, कॉसचा सी आहे, तर इथे बघा सेकचा एस आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि टॅनच्या इनवर्स काय होईल, कॉट. आता इनवर्स घ्यायचा आहे म्हणजे याला हायपोटेन्यूसला वर घ्यायचं, अपोजिटला खाली आणायचं. आणि कॉसेक थीटा म्हणून मी बघा याच्या बाजूला लिहिलं, कॉसेक थीटा इज इक्वल टू हायपोटेन्यूस अपॉन अपोजिट साईड ऑफ थीटा. मग हायपोटेन्यूस कोण आहे, ए सी. बघा इथे ए सी अपॉन ए बी, याच्या इनवर्स घेतला. मग कॉस थीटाचा इनवर्स काय होईल, सेक थीटा. म्हणून सेक थीटा इज इक्वल टू ए सी अपॉन बी सी. लिहिला आहे तर ए सी अपॉन बी सी. तसंच टॅन थीटाचा इनवर्स कोण आहे, कॉट थीटा. म्हणजे ॲडजस्टंट साईड वर, अपोजिट साईड खाली. म्हणून ॲडजस्टंट साईड कोणती आहे, बी सी, आणि अपोजिट साईड कोणती आहे, ए बी. अशा पद्धतीने हे रेशो जर लिहिले तर त्यांच्यामध्ये रिलेशन कसं तयार होतं की साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा, कॉस थीटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थीटा, टॅन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉट थीटा. किंवा याला इन्व्हर्स करायचं असेल तर कोसेक थीटा जर घेतला आपण, कोसेक थीटा घेतला तर 1 अपॉन साइन थीटा, 1 अपॉन साइन थीटा. सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा, आणि कॉट थीटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थीटा. तर असे हे 6 प्रकारचे हे फॉर्म्युले तयार होतात, ते मी समोर लिहून दिलेले आहे. हे झालं साइन कॉस असे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो. त्यानंतर बघा सेकंड पोर्शन. आता बघा इथे हा राईट अँगल ट्रायंगल आहे पी क्यू आर, 90 अँगल आहे हा जर 90चा असेल तर हा काय झाला, पी आर हायपोटेन्यूस झाला. म्हणून आता चला याला लावून पाहू आपण रेशो. साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साईड म्हणजे ही होईल पी क्यू अपॉन पी आर. कॉस थीटा ॲडजस्टंट साईड कोणती आहे, थीटाची ॲडजस्टंट साईड, क्यू आर अपॉन पी आर. टॅन थीटा अपोजिट अपॉन ॲडजस्टंट, अपोजिट कोण आहे, पी क्यू, आणि ॲडजस्टंट क्यू आर. आता याच्याच उलट लिहायचा, कॉसेक थीटा पी आर अपॉन पी क्यू, सेक थीटा पी आर अपॉन क्यू आर, आणि कॉट थीटा क्यू आर अपॉन पी आर. तर या पद्धतीने हे लिहून दिलेलं आहे. म्हणून त्याचे रेशो, त्याचे जे 6 प्रकारचे फॉर्म्युले तयार होतात ते सुद्धा मी इथे लिहून दिलेले आहे. ते तुम्ही एकाखाली एक लिहायचे. त्यानंतर आपण रेशो लिहून 90 मायनस थीटासाठी, हे याच्या आधी सांगितलं होतं, साइन 90 मायनस थीटा इज इक्वल टू बघा
साईन थिटाची व्हॅल्यू काय आलेली आहे पी क्यू अपॉन पी आर आणि साईन 90 मायनस थिटाची व्हॅल्यू काय आलेली आहे क्यू आर अपॉन पी आर. हा 90 आहे. साईन म्हटलं तर अपोजिट साईड कोणती होती क्यू आर अपॉन पी आर. लिहिलं क्यू आर अपॉन पी आर. शोधा बरं इथे क्यू आर अपॉन पी आर कोणाची व्हॅल्यू दिसते क्यू आर ही व्हॅल्यू दिसते ही म्हणजे कॉस थिटा. म्हणून बघा साईन 90 मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. हा फॉर्म्युला तयार झाला इथे, तो इथे लिहून दिलेला आहे या ठिकाणी. साईन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा आणि कॉस थिटा इज इक्वल टू साईन 90 मायनस थिटा. हा दुसरा फॉर्म्युला. आता दुसरं रिलेशन बघू आपण. टॅन थिटा, टॅन 90 मायनस थिटा किंवा कॉस 90 मायनस थिटा बघू आपण. कॉस 90 मायनस थिटा. कॉस म्हटलं तर 90 मायनस थिटाचं काढून राहिलं ॲडजस्टंट साईड पी क्यू अपॉन पी आर. पी क्यू अपॉन पी आर. मग इथे पी क्यू अपॉन पी आर शोधा याच्यामध्ये कोण आहे साईन थिटा. म्हणून मी इथे काय लिहिलं साईन थिटा. म्हणजेच कॉस 90 मायनस थिटा इज इक्वल टू साईन थिटा. साईन 90 मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. असे हे दोन फॉर्म्युले इथे तयार झाले. आता घेऊ सेक थिटा, टॅन थिटा घेऊ किंवा कोसेक कोणताही घेतलं तरी चालतं. टॅन थिटा, टॅन 90 मायनस थिटा. 90 मायनस टॅन म्हटलं तर अपोजिट साईड क्यू आर अपॉन ॲडजस्टंट साईड पी क्यू. लिहिलं इथे हे बघा क्यू आर अपॉन पी क्यू इज इक्वल टू. आता क्यू आर अपॉन पी क्यू कुठे आहे क्यू आर अपॉन पी क्यू तर कॉट थिटा आलेला. माझा कर्सर पाहायचा दिसतो इथे कॉट थिटा लिहिला मी. म्हणजे टॅन 90 मायनस थिटा घेतला इज इक्वल टू काय तो कॉट थिटा. तर मग कॉट 90 मायनस थिटा घेतला तर टॅन थिटा यायला पाहिजे. म्हणून बघा इथे टॅन थिटा इज इक्वल टू कॉट 90 मायनस थिटा आणि कॉट थिटा इज इक्वल टू टॅन 90 मायनस थिटा. आता घेऊ कोसेक थिटा. कोसेक थिटा, कोसेक 90 मायनस थिटा आणि सेक थिटा घेऊ. कोसेक म्हटलं तर 1 अपॉन साईन म्हणजे साईनच्या विरुद्ध म्हणजे हायपोटेन्यूस अपॉन अपोजिट. आता कोसेक 90 मायनस थिटा हायपोटेन्यूस कोण आहे पी आर आहे अपॉन अपोजिट कोण आहे क्यू आर. पी आर पी आर अपॉन क्यू आर. मग पी आर अपॉन क्यू आर कोणासारखं आहे पी आर अपॉन क्यू आर म्हणजे सेक थिटा. म्हणून बघा हा वाला फॉर्म्युला तयार झाला आहे कोसेक 90 मायनस थिटा इज इक्वल टू सेक थिटा. तर सेक 90 मायनस थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा. हे जे ज्या पद्धतीने हे तयार झाले तर हे सर्व फॉर्म्युले बघा रिलेशन कोणाकोणामध्ये आहे यांच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी रिलेशन म्हणतात याच्यामध्ये. का बरं कॉम्प्लिमेंटरी म्हणतात कारण हे दोन जण हा थिटा आणि हा 90 मायनस थिटा या दोघांचं जर ॲडिशन केलं तर यांचं ॲडिशन किती येतं 90 येतं. तर आता साईन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. कॉस थिटा इज इक्वल टू साईन 90 मायनस थिटा. सेक आणि कोसेकमध्ये हे रिलेशन आहे. टॅन आणि कॉटमध्ये हे रिलेशन आहे. साईन आणि कॉसमध्ये सेक, कोसेकमध्ये टॅन, कॉटमध्ये. म्हणजे जसं आपण पहिल्या पेजवर हे सर्व फॉर्म्युले पाहिले की साईन म्हणजे कोणाचा रेशो घ्यायचा, कॉस म्हणजे कोणाचा रेशो घ्यायचा, टॅन म्हणजे कोणाचा रेशो घ्यायचा, कोसेक म्हणजे कोणाचा रेशो घ्यायचा, सेक म्हणजे कोणाचा रेशो घ्यायचा, कॉट म्हणजे कोणाचा रेशो घ्यायचा हे बघितलं. हा पहिला पेज आहे. दुसऱ्या पेजवर कोणते फॉर्म्युले बघितले तर कोण कोणाचा इन्व्हर्स आहे. साईन कोणाचा इन्व्हर्स आहे कोसेकचा, कॉस कोणाचा इन्व्हर्स आहे सेकचा आणि टॅन कोणाचा इन्व्हर्स आहे कॉटचा. त्यानंतर हे कोणते झाले कॉम्प्लिमेंटरी रेशो. म्हणजे कॉम्प्लिमेंट म्हणजे सप्लिमेंट बनतो तर 180 येतं ॲडिशन आणि कॉम्प्लिमेंट पडलं दोघांचं ॲडिशन 90 येतं. तर हे सुद्धा म्हणजे पहिल्यांदा काय करायचं ही डायग्राम काढायची, त्याच्याखाली हे लिहायचं, त्याखाली हे फॉर्म्युले करायचे. त्यानंतर फॉर 90 मायनस थिटाचा हा पूर्ण पोर्शन लिहायचा आणि त्याखाली हे फॉर्म्युले लिहायचे. त्यानंतर थर्ड पोर्शन. थर्ड याच्यामध्ये आता बघा इथे व्हॅल्यूज बघणार आहोत आपण. आता व्हॅल्यूज पाहायसाठी हा ट्रायंगल पार्ट करून घ्यायचा. आता हा ट्रायंगल पार्ट केला म्हणजे जसा इन ट्रायंगल ए बी सी धिस अँगल इज ऑफ 30, धिस वन इज ऑफ 60, इन फ्रंट ऑफ 30च्या समोर बघा याची लेंथ किती आहे 1 आहे, 60च्या समोर हा किती आहे √3 आणि ए सी म्हणजे हायपोटेन्यूस किती आहे 2 आहे. असा ट्रायंगल असेल तर हे ट्रायंगलच पार्ट करून घ्यायचा. आता बघा एक एक व्हॅल्यू लिहू. याचा पूर्ण चार्ट तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. इथे मी स्टॉप करते आणि नंतर पुन्हा सुरू.